नमस्कार मैत्रिणींनो, आज शरीष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जाळीदार असा टम फुगलेला डाळ आणि तांदूळाचा ढोकळा. चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया. मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे आणि त्यात एक रिंग टाकलेली आहे. मी एका भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळाचं 1.5 वाटी प्रेमिक्स घेतलं आहे. मी इथे थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतली आहे. जास्त हळद नाही टाकायची आणि 1.5 वाटी पाणी जे मोजून ठेवलं होतं ना आपण, ते पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि बॅटरला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. गुठळ्या नाही झाल्या पाहिजे आणि ह्या प्रकारे आपलं बॅटर तयार झालं आहे. कढईमध्ये पाणी मी आधीच उकळून ठेवलेलं होतं. ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे, त्याला पण तेल लावून घेतलेलं होतं आणि बॅटरमध्ये मी थोडंसं तेल टाकून फेटून घेतलेलं बॅटर मी आता ताटामध्ये ॲड करत आहे. 10 मिनिटासाठी ताट झाकून ठेवत आहे. 10 मिनिटांनी पाहू आपण ताट काढून आपला ढोकळा झाला की नाही. ते पाहण्यासाठी आपण एक चाकू त्यामध्ये टाकून बघू. बॅटर जर नाही लागलं तर आपला ढोकळा रेडी झाला. ढोकळ्यावर फोडणी टाकण्यासाठी मी इथं कढईमध्ये एका पॅनमध्ये तेल गरम करून घेत आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे आपलं. आपण आता जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी छान तडतडले की लगेच थोडेसे तीळ टाकून घेऊ. डेकोरेशन असं शोभून दिसण्यासारखं आहे आपल्या ढोकळ्यावरती. त्यामुळे मी सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घेत आहे. थोडंसं हिंग पण टाकून घेते. चवीपुरतं हिंग टाकल्यानंतर तर 2-3 मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. थोडीशी तिखटशी चव येते ढोकळ्याला आपल्या. त्यामुळे मी आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर कढीपत्ता लास्टला टाकते. कढीपत्ता ओला असल्यामुळे जोरात फोडणी बसली आहे. आता परत मी गॅसवर पॅन ठेवत आहे आणि त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता छान हिरवा कलर बदलला थोडासा, की लगेच मी त्याच्यामध्ये पाणी ओतून घेत आहे. आता बघा मी आपल्याला अर्धी वाटी मी इथं जवळपास पाणी टाकत आहे. त्यामध्ये मी साखर टाकून घेते. साखर टाकल्यानंतर थोडंसं मीठ पण टाकून घेते आणि छान उकळू द्यायचे आणि हे फोडणी आपल्याला ढोकळ्यावर टाकायची आहे. बघा आपल्याला मीठ आणि साखर चवीपुरतं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. मी हे पाणी आता सगळीकडे ढोकळ्यावर पसरून घेत आहे. यामुळे काय होतं, की आपल्याला जे आपण ढोकळा खातो ना, तेव्हा अजिबात तोटरा बसत नाही आणि ह्यामुळं खूप स्पंजी होतो ढोकळा. त्यामुळे मी सगळीकडे पाणी टाकून घेते आणि काय खूप सुंदर होतो ढोकळा आणि वास तर एवढा सुंदर येत आहे ना ढोकळ्याला. अजून चव येण्यासाठी कोथिंबीर टाकून घेऊया. हा ढोकळा खूप छान झालेला आहे. एकदम स्पंजी झालेला आहे. बघा तुम्ही नक्की ट्राय करा. इथे मी ढोकळा चौकोनी आकारामध्ये कट करून घेत आहे. या ढोकळ्याची प्रेमिक्स जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा जर समजा तुम्हाला जर कशी केली हे जर विचारायचं असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी याची पण तुम्हाला रेसिपी दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. खूप स्पंजी झालेला आहे बरं का. नक्की ट्राय करा तुम्ही. हे बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.